नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कासूरवाही ग्रामपंचायत हद्दीतील खोडगाव येथील एका पुजारी महाराजाच्या राहत्या झोपड्याला दिनांक 21 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी भीषण आग लागून त्याचे मोठे नुकसान झाले। प्राप्त माहितीनुसार खोडगाव येथील सुशीला जिंगरू ठाकरे यांच्या घरी ईश्वर कोंदबा नागोजे हे महाराज राहायचे। त्यांच्याकडे लहान मोठ्या समस्या घेऊन भक्तगण यायचे। यातच भक्तांनी त्यांना दान दक्षिणा स्वरूपात दिलेले अंदाजे 20,000 रुपये जळून खाक झालेले आहे। या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। ईश्वर कोंदबा नागोसे हे महाराज 25 वर्षापासून कासूरवाही येथील सुशीला जिंगरू ठाकरे यांच्या घरात राहतात। यापूर्वी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील चांदपूर मंदिरात 10 ते 12 वर्ष वास्तव्यास राहून उपासना करत सिद्धी प्राप्त केली। त्यानंतर ते कासूरवाही खोडगाव येथील येऊन पूजापाठ व आध्यात्मिक जीवन व्यतीत करू लागले। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 21 जुलै 2024 ला दुपारी त्यांनी गुरुपौर्णिमेची पूजापाठ केली। त्यानंतर रात्री 8 ते 8:30 वाजताच्या सुमारास ते एका खोलीत टीव्ही बघत असताना त्यांच्या राहत्या घरात अचानकपणे भीषण आग लागली आहे। घरातून धूर निघत असल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता। भीषण आगीमध्ये त्यांचे उपयोगी साहित्य व भक्तांद्वारे दान दिलेले 20,000 रुपये जळून राख होऊन गेलेले होते। घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आली असून संबंधित पटवारी यांनी घटनास्थळी जाऊन सुशीला जिंगरू ठाकरे यांच्या नावाने पंचनामा केलाय। प्रशासनाने पुजारी महाराज व घरमालक सुशीला जिंगरू ठाकरे यांना त्वरितपणे नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। महाराज राहत असलेल्या घरी आग कशी लागले हे गूढ मात्र अजूनपर्यंत कळले नाही। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। काल गुरुपौर्णिमा असल्यामुळं महाराजांनी हवन पूजापाठचा कार्यक्रम केला। त्यामुळं त्यांनी सर्व 5च्या सुमारास 5-5:30च्या सुमारास सर्व कार्यक्रम बंद केलं। जेवण वगैरे झाल्यानंतर 8-8:30 वाजता एकाएकी त्यांच्या घराला आग लागली। आगीचं म्हणजे असं काही कारण समजलं नाही आहे आणि त्या आगीमध्ये त्यांचं पूर्ण जे जीवन जगण्याचं जे साहित्य होतं, अनाज पाणी पैसे वगैरे सर्व जळले। त्यांचे कमीत कमी 25-30 हजार रुपये जळून खाक झाले। 1ही रुपया मिळालेला नाही आणि त्यांना आजपर्यंत कोणीही शासनाने त्याला आधार म्हणून अजून आतापर्यंत मिळालेलं नाही आहे। माझी अशी रिक्वेस्ट आहे का बा शासनाकडून किंवा कोणातरी मंत्र्याकडून काहीतरी आधार म्हणून त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे। त्यांच्याकडे पूर्ण काही आधार वगैरे काही आहे नाही आहे, त्याला म्हणजे त्यांना कोणाचा तरी सपोर्ट अजून मिळाला नाही आहे आणि फुल नाही फुलाची पाकळी त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।